साई बाबा खिडकीतून आलेल्या सूर्यकिरणांवरून आपण सूर्याची संपूर्ण शक्ती जाणू शकत नाही. कुठल्या दिशेकडून ती आली आहे यावरून फक्त आपण ओळखतो. पूर्वेकडून असेल तर सूर्योदय आणि पश्चिमेकडून असेल तर सूर्यास्त. प्रार्थनेचं सुद्धा तसंच आहे. टाळ्या वाजून म्हटली तर आरती आणि दोन्ही हातांची ओंजळ केली तर दुआ. हा, पण प्रत्येक जाती धर्माच्या वाटा वेगळ्या असतील, पद्धती भिन्न असतील, परंपरांमध्ये अंतर असेल, पण ध्येय मात्र एकच आहे. मग भेद बाजूला सारून नतमस्तक होऊन म्हणूया, सबका मालिक एक. बायजा, अगं दचकून का उठलीस? लेकरू शांत झोपलंय. कसला घोर लागलाय? हा, त्या शांत झोपलाय. अहो, पर माझं मोठं लेकरू, तो बालयोगी, अहो तो संकटात आहे. यो बालयोगी गावाबाहेर गेलाय. हेच सपनात येतं नव की आणि काही? आता इतका मोठा झालाय तरी अजून लहानासारखाच वागतो. वादळ वारा पावसा पाण्यामध्ये बी तसाच शांतपणे बसून राहिलाय. आता वादळात एखादं झाड त्याच्या अंगावर येऊन पडलं म्हणजे तर कसली काही फिकीरच नाही त्याला. अवा, आता तो लहान राहिला नाही, मोठा झालाय, पण अजून तसाच आहे. स्वतःची काळजीच घ्यायची नाही. स्वतःची नाही तर नाही, मला आई मानतो ना, मग माझं तरी आई. शिर्डीत बालयोगीच्या रूपात आला तेव्हा मला माहीच म्हणाला नसता तर माझं काहीच तुटलंच नसतं. नुसती नुसती नावालाच पायजमाई राहिली. आता इथं शिर्डीमध्ये निंबाच्या झाडाखाली बसायचा ना, अहो अगदी तसाच तिथं बसून राहिलाय देवावानी. घोर नको लावून घेऊ. अगं योगी आहे तो. योगी झाला म्हणजे स्वतःची काळजीच करायची नाही, हा? कायम दुसऱ्याचाच विचार करायचा. बायजा, तुला सांगू का, तुझी त्याच्यावर लेकरासारखी माया आहे म्हणून तुला हे बोलणं शोभतं. याचं सामर्थ्य, याचे चिमितकार लय मोठे आहे. तुमच्या दोघांच्या मनानं मी साधा माणूस आहे. मग श्रद्धा आणि भक्ती यामध्ये मी काय बोलू? असं कसं? तुम्ही पोलीस पाटील आहेत, आता तुम्हीच बोलणार नाही तर कोण बोलणार? तुम्ही त्याला चांगलं खडसावून सांगा. हा, अधिकार असला म्हणजे कुणाला बी वरडता येत नाही. तो चोर असता, वाटमाऱ्या असता तर त्याला असा सुतासारखा सराय केला असता. हा, पर तुला आता त्या योग्याची तक्रारच करायची असेल तर तू खंडोबाच्या राव्यात निवेद ठेवायला जाशील ना, तिथं कर. नाहीतर
लिंबाच्या झाडापाशी पान ठेवशील तिथं सांग. हा, तसंच करते. चटाचटा काम आवरते, निवेद घेऊन जाते. अगं किती भोळी आहेस तू. लिंबाच्या झाडाला सांग म्हणताच तुझी समजूत पटली. तुझ्यासारख्या बाबड्या लोकांमुळेच शिर्डीत चांगुलपणा शिल्लक आहे. मग तर बसबसपुरी व्हायला याय लागलं नसतं. आमचे पोलीस पाटील इंदुराव पाटील आमच्यासाठी पोलीस पाटील त्यासनी पाटील बाई आम्हा समध्यांचा मुजरा. पाटलीन बाई ऐकताना कान सुखावले ग बाई माझे. नुसता बोलाचा भात आणि बोलाची कडी न ग. आमच्या कुकवाला या राजदंडासोबत पोलीस पाटलाचा शिक्कामोर्तब बी मिळावा. म्हणजे कसं पाटलीन बाईचा खर्रा तोरा मिरवता येईल. आधी वाजवतो शंख, मग छाटतो या पंख. तरी बी ऐकलं नाही तर मग मारतो या टंक. गावातली सकाळची पहिली फेरी ती बी राजाच्या रूपात मारायची हौस आमच्या यांना शोभून दिसती. इंदुराव सरकारांची स्वारी येत नाही हो. काय ग बायजा असं टाकणं लागल्यागत काय करतेय? काय लगीन बिगीन आहे का काय कोणाचं? नाही अगं काय डोळ्याच्या खाचा झाल्यात की काय माझ्या? हे 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 तुझं घाई घाई करणं काय दिसत नाही मला?
उडत्या पाखराची पिस मोजणारी शकू पाटली नाही मी. तुझ्यावर बारीक लक्ष ठेवून मी. हा, सासूबाई अहो पहाटे एक वाईट स्वप्न पाहिलं मी. माझ्याबद्दलच बघितलं असेल. हा, बघ बघ. तुमच्याबद्दल काही नाही हो सासूबाई. माझं मोठं लेकरू संकटात आहे असं दिसलं. कर्म माझं. अरे खंडोबाराया, काय करू या सुनेचं मी. म्हणून एवढी लगीन गाई चालू होती काय तुझी. अहो यांनीच सांगितलं मला, काय निंबाच्या झाडाला आणि खंडोबाला निवेद ठेवायला जाशील तेव्हा त्यांच्या पाशीच गाराणं घाल म्हणून. नादावला रे नादावला पोरगा माझा. अगं चांगला शिर्डी गावचा पोलीस पाटील, पण तुझ्या नादी लागून तो खुळा झाला. असं नाहीये सासूबाई. ए, तुझी थेर बंद करती. अगं एवढं चांगलं घर मिळालं तुला, चांगला संसार आहे, सोन्यासारखं पोर आहे. नान ना जरा आणि चांगलं घराकडे लक्ष दे. हे बघ, ही सगळी घर कामं झाल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही, कळलं का. सगळी कामं करूनच जाईन मी. तर जोवर तिथं जाऊन सांगत नाही तोवर चैन नाही पडणार मला. तुला चैनच पडू देणार नाही मी. मी पण बघतेच आज घरातलं काम पूर्ण करून कशी जाती येते. ए, ही भाकरी जळाली बघा ती. पाणी पाणी अजून अजून पाणी. अजून अजून अजून. अरे खुळ्या आत्तीच्या मारी. भैरव, आता हिंदूराव पाटील जे बोलतात ते तुम्हाला बोलायला लागलं बरं. ते त्यांना सोबत तुला नाही. हा, ए नंदी, अरे तुझं नाव नंदी नाही, नंदी बैल पाहिजे होत. रम्या, तुला चहा चौकात कधी खुळा म्हणन का. तिकडे बघ, तो खुळा शरद लिंबाच्या झाडाला पाणी घालतोय आणि त्याच्या संगच बोलतोय. नुसतं काय पाणी घालत राहू काय. झाडलं झाडलं नाही तरी बायदा अक्काला आवडल आवडल आवडल. चल ए खुळ्या. अरे बस 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 बस. ए शरद, अरे कुणा संग बोलतोयस. हा, अरे असं एकला बडबड तू म्हणून समजे तुला खुळा म्हणतात. खुळा भैरव, लिंबाच्या झाडानं त्याला सांगितलं असल पैकी नाही रे खुळ्या, म्हणून झाडतोय तो. झाड 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 कसा बाई सांगाल. झाड झाड सांगतो बायदा अक्काला काम पडू नये म्हण 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 करतो. फायदा अक्काला वय. ए तुला रे कधीच एवढा पुळका. तुझी तुझी भान असती तर तुला दया नसती आली. देवी देवी आणि माझी अक्का. चल नेक नेक. लयच खुळ आहे राव. अरे हे बेन खुळ आहे म्हणून कोत्या पाटल्याच्या बाजूने आहे. शहाणा असतं तर हिंदूराव पाटलाच्या पायाशी असलं असतं. म्हणजे आपण शाने. आजचा दिस काय बरा जायचा नाही बाई. काय ग, सकाळी सकाळी उठून काय स्वतःचा चेहरा पाहिला होता काय आरशात. कौशल्ये, एवढा जी बद्दम आहे की नाही, एवढा जरा त्या कपड्यासनी बी ना म्हणजे लख निघतील. हा, कामात बी जोर दाखवावा माणसानं. म्हणजे जे बोलतीस की नाही त्याला वजन येईल वजन. हा, तुला माहिती आहे ना कौशल्याचं तोंड कसं आहे ते. हा म्हणायचं आणि सोडून द्यायचं. आता मला सांग, तुझा दिस कसा खराब जाईल. बाईचा बाई दिसली नाही ना व. तिच्यासारखी पुण्यवान बाई अख्ख्या गावात नाही. पुण्यवान म्हण. अगं खुळी हाय खुळी. पोलीस पाटलाची बाईल हाय, पण हाय का कसला तोरा का रुबाब. कौशल्ये, त्याला साधेपणा म्हणतात. तुला नाही समजायचा. हा, त्याचाच फायदा सासू उचलते की. तिचा तोरा नाही बघितला. नुसता तोरा नाही तर सुनेला कामवाली बाई करून ठेवली. पण
बायजाबाईच्या तोंडून सासूसाठी कधी वाकडा शब्द ऐकलायस का? कधी तिनं वाकडं तोंड करून काम केलेलं बघितलंयस का? नाही ना व. मग ते बघावं की माणसानं. डोळं दिलं जरा चांगलं बघ की. काय सांगितलं होतं मी? नसत्या भ्रमात राहायचं नाही. उडत्या पाखराची पिस मोजणारी शकू पाटली नाही मी. तुझ्यावर बारीक लक्ष आहे माझं, आणि जोवर मी जिवंत आहे ना तोवर इथं माझा शब्द चालणार. सासूबाई अहो पर मी सगळा स्वयंपाक केला आणि अगं तेवढंच काम असतं का घरात? मग हे समजा दळण कुणी दळायचं? डोळे का फिरले? हे काय काम नाही? हा, आता तुला असं वाटतंय का मी जात्यावर बसून हे धान्य दळायचं? हे बघ, हे समद धान्य दळायचं आणि मग उधळायचं. जिकडं जायचं तिकडे जायचं. मी करते सासूबाई, तुम्ही नका करू. पर एवढा निवेद दाखवून आले असते. आज ते स्वप्न पाहिल्यापासून जा, चालायला लाग. सासूबाई, सासूबाई मी करते. अहो राहू द्या, मी करते. अहो सासूबाई उठा. जा, चालायला लाग. समोर एवढी जिवंत सासू आहे, तिच्या शब्दाला किंमत नाही. आणि स्वप्नात बालयोगी दिसला त्याची कौतुक घालायची तुला? जा, घाल जा. मी करीन. अजून हात पाय धड आहेत माझे. खरंच मी करते. उपकार नाही करत आहे, समजलं ना? आणि उगाच तसा आव पण आणू नकोस. मी काय पाया पडणार नाही, माझं मला करता येतं. हे बघ, दार बंद करतीये. बाहेर झोपाळ्यावर बसून लक्ष ठेवणार आहे तुझ्यावर. ध्यानात ठेव. आणि समद धान्य दळून झाल्याशिवाय इथनं उठायचं नाही. तेव्हा आहेस ना तू. मी हात जोडते तुझ्या पुढे. कष्टाला माझी नाही नाही, ते मी कष्ट करीन. हवं तेवढं दळण दळीन. पण मला काळजी लागली आहे माझ्या लेकराची. सुखरूप असेल ना तो. नैवेद्य घेऊन बायजावईनी अजून आल्या कशा नाही? इतक्या वर्षांचा त्यांचा नेम कधी चुकलेला नाही. मेरा फरिश्ता आया. जी? मेरा फरिश्ता मुझे लेने के लिए आया है ना तू? मैं आपको क्यों लेकर जाऊंगा? मैं जानता हूँ तू मुझे ही लेने आया है. देखिए, मैं आपको लेने के लिए नहीं आया. देख लो, फिर मेरे पीछे पड़ोगे तो भी नहीं आऊंगा. अरे, मैं क्या पागल हूँ जो दूसरे पागल को घर लेके जाऊंगा? पागल कहलाना रे लुगवा, पागल कहलाना. हम ता
नैहर के बनी रसील के लुगवा पागल कहलाना के हमता नैहर के बनी रसील के लुगवा पागल कहलाना। क्या कह रहे हो? कहत कबीर सुनो भई साधो, कहत कबीर सुनो भई साधो, ये पद है निर्वाणी। जे यही पद के अर्थ लगावे, जे यही पद के अर्थ लगावे, वही पुरुष है ज्ञानी के लुगवा पागल कहलाना। मैं किस पागल की बात सुन रहा हूँ? चांद, इस पागल की नहीं, कबीर की वाणी। क्या कहा? ये मेरी नहीं, कबीर की वाणी। वो नहीं, उससे पहले वो आप चांद बोले, वो मेरा नाम है। आपको किसने बताया? उसने। किसने? वही सबका मालिक एक